कारंजा लाड विद्याभारती विद्यालयामध्ये दिनांक 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दणदणीत कबड्डी सामने। पहिले बक्षीस मूर्तिजापूर तर दुसरे बुलढाणा येथे। महिला संघाची कबड्डी स्पर्धा बघण्याकरिता प्रेक्षकांची हजारोने गर्दी। कारंजा लाड। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। छायांकन विनोद कुमार गणवीर। कारंजा लाड शहरामध्ये विद्याभारती येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सामने नुकतेच पार पडले। या सामन्याचे आयोजक स्वर्गवासी आमदार राजेंद्रजी पाटणी यांचे सुपुत्र ज्ञायक पाटणी यांनी आयोजन केले होते। देशामध्ये कबड्डीचे इंटरनॅशनल राज्यस्तरीय तसेच सामने आपण बघतो, त्या अनुषंगाने कारंजा लाड विद्याभारती येथे राज्यस्तरीय सामने घेण्यात आले। या सामन्यामध्ये मूर्तिजापूर संघाने पहिला नंबर पटकावला असून त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले। बक्षिसाची रक्कम 1,11,000 रुपये। त्यानंतर महिला संघाची स्पर्धा हे बघण्याकरिता होती। सामने बघून कारंजा तालुक्यातील खेड्यापाड्यावरून लोकांनी एकच गर्दी केली होती। तसेच दूरवरून सामने बघण्याकरिता नागरिक व महिलांची गर्दी होती। स्पर्धा मोठ्या LED टीव्हीवर दाखवण्यात आली, तसेच त्याचे लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आले। बघूया आपल्या माध्यमातून या स्पर्धेतील काही जल्लोषपूर्ण स्पर्धा आणि त्याचे काही छायाचित्रे आणि व्हिडिओ। चला तर मग आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आवडल्यास शेअर जरूर करा। छायांकन विनोद कुमार सर। मी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। साहेबांच्या पुस्तकाशी बसलेला जो विद्यार्थी आहे दादा, शिडीवर बसलेला जो विद्यार्थी आहे साहेबांचा आपण या ठिकाणी घेतोय अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन खूप वर्षांनंतर आपण या ठिकाणी आज केलेलं आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघामध्ये प्रेक्षकांना निःशुल्क एंट्री आपण या ठिकाणी दिलेली आहे। कबड्डीचे सामने आवडले का सर्वांना? हे आपण सर्वांचा आशीर्वाद आहे की आपण या ठिकाणी हे सर्व घेऊ शकतोय। या ठिकाणी पोहोचताना नक्की मला उशीर झाला, कारण नागपूरला अमित शाह साहेब आले होते, फडणवीस साहेब आले होते, त्यांना भेटायचं होतं। ऑफिशियल टाइम आउट। गुणांची संख्या इथे ठाणे संघ 18 तर सानेपाळ संघ 15। फक्त 3 गुणांची लढत ठाणे संघाकडे। जिल्हा खुल्या कबड्डी सामन्यांचे आमचे मार्गदर्शक व ज्यांच्या मनात ही भावना होती असे आमचे ॲडव्होकेट ज्ञायक राजेंद्र झारपेठ संघाची चढाई। चांगला खेळाडू परंतु आपल्या संघात ठाणे संघाचे अरे वा 7 नंबरचा खेळाडू, अतिशय चुरशीची त्याची चढाई। महिला खेळाडू चांगला प्रयत्न। अतिशय सुंदर पकड। पुन्हा अँकल होल्ड। आज आम्ही 2 वाजेपर्यंत जाणार नाही, आपण पुरुषांचा मॅच नंतर घेऊ। ऑफिशियल टाइम आउट। गुणांची संख्या इथे ठाणे संघ 18 तर सानेपाळ संघ 15। फक्त 3 गुणांची लढत ठाणे संघाकडे। सोबत कारंजेकरांचा आवाज आला पाहिजे। जवान सर दोन आणायचे। जवान सर पूर्ण माईकडे मैदानात। जवान सर
माननीय राठोड सर जलील खानजी यांनी डायसवर संपर्क करावा। माननीय जलील खानजी यांनी स्टेजवर येऊन आयोजकाशी संपर्क करावा अशी त्यांना विनंती। राठोड सर कृपया। या भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातून कबड्डी खेळाडू इथं आले आणि आपल्याला एक प्रो कबड्डीच्या मंचावर आपल्या कारंजा तालुक्यात असे सामने बघायला मिळाले। नक्कीच आमचे गुरु प्रकाश भाऊ राठोड सुद्धा इथं सामने बघत आहे। अत्यंत चुरशीचा असा सामना जानेफळ विरुद्ध मूर्तिजापूर। जानेफळ संघाचा खेळाडू 4 नंबरचा एक चढाईच इकडल्या उजव्या साईडचे बॅरिकेड्स आपल्याकडे होणार सर। बहुत बढिया। अरे बारे वा गेली रेटी एका इंचाला वाचले बाबू। भोपाळ संघ कॅप्टन या, पुणे संघ कॅप्टन या।